मुंबईत नालेसफाईच्या मुद्द्यांवरनं शिवसेना आणि भाजपामध्ये रस्सीखेच बघायला मिळत होती आणि यासोबतच महानगरपालिकेने नालेसफाईच्या नावावर मुंबईकरांच्या तोंडाला कशी पानं पुसली याचा प्रत्यय मुंबईच्या विक्रोळी परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळतोय। हे बघा, नालेसफाईहून आठवडा उलटला, यासोबतच पावसाळ्याला पावसाचा इशारा दिला आणि यानंतर देखील नालेसफाई केल्यानंतर जो गाळ काढण्यात आला होता, जो कचरा काढण्यात आला होता, हा या नाल्याच्या बाहेर असाच पडून आहे आणि यातला अर्ध्याहून अधिक कचरा जो आहे तो आज पडलेला कचरा असेल, गाळ असेल, तो आज सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हा वाहून गेलेला आहे आणि हा अत्यंत कुठल्या आतल्या भागातला नाला नाही, तर हा मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गालगत समांतर असलेला नाला आहे। याच मार्गावरनं राज्यातले मंत्रिमंडळातले 4 ते 5 मंत्री दररोज प्रवास करत असतात। हे बघा, पुन्हा हे अशा प्रकारचा गाळ या ठिकाणी काढलेला आहे आणि यातली माती जी होती ती पुन्हा वाहून गेलेली आहे। अशीच परिस्थिती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। एकीकडे एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त केलं, दुसरीकडे आशिष शेलार यांनी प्रश्न उपस्थित केलं। हे सगळं होत असताना मात्र मूळ जनतेचा जो प्रश्न आहे नालेसफाईचा तो राहून गेला आणि याचमुळं मुंबईची अक्षरशः तुंबई झाल्यासारखा प्रकार आपल्याला दिसून येतोय। हे काही ठिकाणी गाळ काढला हा फक्त नाम मात्र दाखवण्यात आलाय, मात्र अनेक ठिकाणी नालेसफाई झालीच नाही असं दृश्य आपण दाखवतोय प्रेक्षकांना। नालेसफाई जी आपण पोलखोल करतोय, हा नाला यासाठी आपण निवडलेला आहे कारण हा मुंबईच्या प्रमुख पूर्व द्रुतगती महामार्गाला समांतर असलेला नाला आहे, जो ऐरोली खाडीला हे सगळं पाणी जातं आणि हे आपण पुन्हा दाखवतोय। हा बघा, ह्या अत्यंत महत्त्वाचा असणारा नाला, ह्या नाल्यातनं कचरा काढण्यात कुठल्याही प्रकारचा कचरा किंवा गाळ हा काढण्यात आलेला नाही। मोठ्या प्रमाणात डेब्रिज देखील या नाल्यामध्ये आहे, हे देखील साफ करण्यात आलेलं नाही। एक महापालिका दावा करत होती की पावसाळ्यापूर्वी मोठ्या प्रमाणात जे आहे नालेसफाई केली जाईल, मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारची नालेसफाई झाली असल्याचं चित्र दिसत नाही। जी काही थातूरमातूर कामं झालेली आहे नालेसफाईच्या नावावरती, फक्त नाल्यातील गाळ काढून नाल्याच्याच काठावर ठेवला होता, ज्यातला अर्धा अधिक गाळ आज पहिल्याच पावसात वाहून गेला। त्यामुळं नेमकं मुंबई महानगरपालिका ही सर्वसामान्यांच्या प्रश्नाप्रती कधी गंभीर होणार आणि यासोबतच मुंबई पालिकेच्या माध्यमातून ज्या काही उपाययोजना केल्याचा आव आणला जात होता किंवा ज्या काही उपाययोजना केल्या असं सांगितलं जात होतं, या सगळ्याची पोलखोल जी आहे ती आज पहिल्याच पावसाने केली आहे। कॅमेरा पर्सन प्रतीक जाधवसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।